परंतु आता मुख्यमंत्र्यांनी जर 1 वर्षाची मुदत दिली असेल तर त्या 1 वर्षामध्ये त्यांनी मराठी शिकावं, मराठी बोलावं. मला तर आनंद ह्या गोष्टीचा आहे की आता ते बोलू शकणार नाही किंवा काही आमचे 1,65,600 लोक जे मराठी शिकले अवघ्या 105 दिवसामध्ये, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्यांना आता 1 वर्षाची वेळ मिळेल. म्हणजे आता आम्हाला असं वाटायला लागलं की आमचे अमराठी रिक्षा चालक आणि मालक जे आहेत ते फटाफट आमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने वर्षभरामध्ये मराठी बोलू शकतील. त्यामुळे त्या गोष्टीचा आनंद आहे. बघा, हे महायुतीचं सरकार आहे, रोजगार निर्माण करणारं सरकार आहे, रोजगार हिरावून घेणार नाही. त्यामुळे कुणालाही बॅच रद्द करून किंवा त्याचं लायसन्स रद्द करून त्याच्या रोजगारापासून वंचित करण्याची ही आमची भूमिकाच नाही. परंतु महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी अस्मितेचं पालन तुम्हाला करावंच लागेल. मराठी भूमीशी तुम्हाला एकरूप व्हावंच लागेल. महाराष्ट्राच्या नातीशी, महाराष्ट्राच्या मातीशी तुम्हाला जर एकरूप झालात तर मराठी शिकणं अनिवार्य आहे. आणि पुढेही 1 वर्षाची जरी मुदत दिली असेल तरी पुढे 1 वर्षानंतर का होईना तुम्हाला मराठी बोलावंच लागेल. हे आमची ठाम भूमिका आहे. सरनाईक साहेब, ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आपल्याला विश्वासामध्ये घेतलं होतं का? या संदर्भात आपल्याला माहिती एक गोष्ट आहे, राज्याचे सर्वोच्च नेते मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्र्यांना सर्वाधिकार आहे. आणि तुम्हाला ह्याही गोष्टीची कल्पना आहे की ही जी आम्ही अभियान चालवत होतो किंवा ज्या अभियानाच्या माध्यमातून आम्ही आता इथपर्यंत पोहोचलो होतो, 1,65,600 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आम्ही मराठी शिकवलं, त्या पुस्तिकेचं अनावरण माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं. जेव्हा पुस्तिकेचं अनावरण केलं त्याच वेळेस मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की प्रताप, यांना आपल्याला वेळ द्यायला हवा, कारण एवढ्या दिवसामध्ये ते जर शिकले नसतील तर काही आपण वेळ दिल्यानंतर त्यांना शिकता येईल. आणि त्यामुळे ती 105 दिवसाची मुदत दिली होती. परंतु काही लोक हे आमचे वर्ग कमी पडले असतील किंवा आमचे क्लासेस कमी पडले असेल, शिक्षक कमी पडले असतील म्हणून ते शिकू शकले नसतील. कारण 1,65,000 नाही तर राज्यामध्ये जवळजवळ 10 लाखाच्या आसपास रिक्षा टॅक्सी चालवणारे ही आमचे अमराठी लोक आहेत. त्यांच्यासाठी वेळ लागत असेल, हरकत नाही. 1 वर्ष का होईना. आम्ही 1989चा नियम आहे हो. आम्ही 36 वर्ष थांबलो तर 1 वर्ष थांबायला काय नाही. महाराष्ट्रातील मराठी जनता 1 वर्ष वाट बघायला तयार आहेत. परंतु 1 वर्षानंतर जर तुम्हाला मराठी आलं नाही आणि अजून 3 महिन्याची मुदत द्या, अजून 6 महिन्याची मुदत द्या, अजून 1 वर्षाची मुदत द्या, ही जर तुम्ही मागणी कराल ती अयोग्य आहे. 1 वर्षानंतर का होईना ह्या महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला मराठी बोलावंच लागेल. मराठी अस्मिता आमच्यासारखी तुम्हाला टिकवून ठेवावीच लागेल. ही शिवसेनेची आणि प्रामुख्याने महायुतीची भूमिका आहे. सर, धाराशिवला उभाटाचे नगरसेवक शिवसेनेत भाजपात जाणार होते, पण अचानक शिवसेनेत त्यांनी युटर्न घेतला. सर्व राजकीय चर्चा सुरू होती. मला त्या विषयावर काही कल्पना नाही, पण आमचे खासदार ओमराजे निंबाळकर हे धाराशिवची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने चोखपणे पाळतात. जर त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धाराशिवच्या काही लोकप्रतिनिधींनी जर शिवसेनेमध्ये प्रवेश केला असेल, शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला असेल तर आनंद आहे. अजूनही काही लोक आमच्याही संपर्कात आहे. हळूहळू बघा, धाराशिवमध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या पक्षामध्ये सामील होणारे नगरसेवक आहेत आणि काही मोठे नेते सामील होतील याची मला खात्री आहे. मराठी भाषेच्या कार्यक्रमामध्ये काल भोजपुरी गाणं लावण्यात आलं होतं, त्यावर तुम्ही टिप्पणी केली नाही. बघा, जवळजवळ 15,000 ते 20,000 रिक्षा टॅक्सी चालक त्या ठिकाणी आले होते. आमचे लोकप्रिय आमदार त्या परिसरातले प्रकाश सुर्वे यांच्या माध्यमातून मराठी भाषा अभियान जे राबवलं गेलं त्या अभियानाअंतर्गत जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्राचं वाटप करण्याचा तो कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी जर काही हिंदी गाणी ठेवली असेल तर मी व्यासपीठावरच त्यांना स्पष्टपणे सांगितलं असतं की शेवटी ही मराठी शिकावं, मराठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, मराठी अस्मिता कायम ठेवावी, यासाठी आपण मराठी भाषा अभियान राबवलं. त्यामुळे तिकडे मराठी गाणं किंवा मराठी गाण्यांचा कार्यक्रम असणं स्वाभाविक आहे. त्यांनाही ती चूक कळली. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जे पक्षाचे प्रमुख नेते आहेत तेही व्यासपीठावर आल्यावर त्यांनीही प्रकाश सुर्वेंना त्या पद्धतीनं सूचना केलेली आहे. त्यामुळे काही चुका काही लोकप्रतिनिधींकडनं अनावधानानं केल्या गेल्या असतील तर त्या अनावधानानं आहेत. त्यामुळे त्याकडे एवढं बारकाईने लक्ष देण्याची गरज नाही. आज जिस तरह से मुख्यमंत्री जी ने फैसला किया है, इस फैसले को आप कैसे देखते हैं? आपने देखिए, राज्य के लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी फडणवीस साहब ने जो निर्णय लिया वो निर्णय महायुति सरकार का निर्णय है. परिवहन खाते का मंत्री होने के नाते उन्होंने जो निर्णय लिया वो निर्णय हमारे लिए बंधन. मुंबईमध्ये परवानाधारक ऑटो आणि रिक्षा चालकांसाठी आता परिवहन मंत्र्यांनी मराठी सक्ती केली. महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोललंच पाहिजे अशी भूमिका प्रताप सरनाईकांनी मांडली. यानंतर मराठी बोलता न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर परिवहन विभागानं कारवाईलाही सुरुवात केली. आता अशामध्येच मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ द्यायची मागणी
टॅक्सी चालकांनी केली, संघटनांनी केली, मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी केली. त्यांच्या या मागणीचा विचार करून राज्य सरकारनं त्यांना 1 वर्षांची मुदत दिलेली आहे. वेगवेगळ्या वयातले हे जे काही टॅक्सी चालक, रिक्षा चालक आहेत, यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही. आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली. त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे. मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल. कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही. सरकार दिखावा आहे, त्यांना माहिती आहे जास्त सक्ती केली तर जे काय वोटर आहेत ते आपल्यापासून तुटतील, ही भीती सरकारला.